नवीन वर्ष 2025 या 3 राशींसाठी ठरणार लकी. विविध स्रोतांमधून होणार प्रगती, मार्गातील अडथळे होतील दूर. ज्योतिषशास्त्रानुसार शनीला न्यायदेवता म्हटले जाते. जर तुमच्यावर शनीची कृपा असेल तर तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. शनीला सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर कधी ना कधी शनीच्या वाईट प्रभावाचा सामना करावा लागतो. व्यक्तीच्या कर्मानुसार शनीचा शुभ अशुभ परिणाम मिळतो. नवीन वर्ष 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा शुभ परिणाम मिळेल. या राशींची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच करिअरमध्ये देखील चांगली प्रगती पाहायला मिळेल. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी त्याच्या जन्मानुसार 2ऱ्या, 5व्या आणि 9व्या चरणात असेल तर अशा लोकांवर शनीचा चांगला प्रभाव पडतो. त्याचप्रकारे 2025 मध्ये मीन राशीत आल्यानंतर या 3 राशींना चांगला लाभ मिळणार आहे. हा प्रभाव 2027 पर्यंत असेल. कर्क रास. शनीचं राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात चांगला वेळ जाईल. तसेच समाजात तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. तसेच अनावश्यक खर्चांपासून तुम्ही दूर राहाल. जे अविवाहित लोक आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. दुसरी रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तसेच या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या कर्जाचा डोंगर राहणार नाही. तसेच तुमच्या व्यवसायात तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसरी रास आहे कुंभ रास. शनीची रास कुंभ रास आहे. या राशीच्या 2ऱ्या चरणात शनी स्थित असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांना देखील शनीच्या संक्रमणाचा चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुम्ही ठरवलेली, नियोजित केलेली अनेक कामे पूर्ण होतील. तुमच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होतील. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.